नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती। ती धारदार तलवार होती, ती धारदार तलवार होती, ती स्त्री शिक्षणाचा अंगार होती, ती स्त्री शिक्षणाचा अंगार होती, ती प्रेरणा होती, ती स्फूर्ती होती, ती प्रेरणा होती, ती स्फूर्ती होती, ती विद्येचा अलंकार होती, ती विद्येचा अलंकार होती, ती अशी स्त्री होती जी समाजाच्या भीतीने कधी डगमगली नव्हती, ती अशी स्त्री होती जी समाजाच्या भीतीने कधी डगमगली नव्हती, ती लढत होती, ती जगत होती, ती लढत होती, ती जगत होती, जगण्यासोबतच ती जगवत होती, जगण्यासोबतच ती जगवत होती, लाखो हजारो स्त्रियांचं ती भविष्य घडवत होती, लाखो हजारो स्त्रियांचं ती भविष्य घडवत होती, ती आशा होती, ती भाषा होती, ती आशा होती, ती भाषा होती, ती नवपर्वाची दिशा होती, ती नवपर्वाची दिशा होती, ती स्त्रीचा सन्मान होती, ती स्त्रीचा सन्मान होती, होय ती सावित्रीच होती, होय ती सावित्रीच होती। स्त्री शिक्षणाचा वसा घेऊन स्त्रियांसाठी आणि समाजासाठी एक आदर्श ठरलेल्या सावित्रीबाई फुले यांची आज जयंती। 150 वर्षांपूर्वीची ही गोष्ट। एका दलित घरकुटुंबात नवरा बायको त्यांची 2 मुले राहत होती। मुलगा 10 वर्षांचा आणि मुलगी 15 वर्षांची, आणि घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची। त्या दारिद्र्याने ग्रासलेल्या त्या माणसाने आपल्या 15 वर्षाच्या मुलीचं लग्न 60 वर्षाच्या माणसाशी लावून दिलं, ते पण फक्त 10,000साठी। परंतु लग्नाच्या 10 वर्षानंतर त्या म्हाताऱ्याचं निधन झालं आणि ही 25 वर्षाची गर्भवती स्त्री मात्र एकटी पडली। तिच्या घरच्यांनी तिला घराबाहेर काढलं। या समाजाने तिच्यावर अत्याचार करायला सुरुवात केली। अहो, ती जिवंत असताना तिला मर म्हणून सांगितले गेले। तू एका दलिताची मुलगी आहे, तुला बसताना खाली बसले पाहिजे, चालताना मागे झाडू लावला पाहिजे आणि थुंकताना तुझ्या कमरेला लावलेल्या मडक्यात तू थुंकले पाहिजे। तिला मूल झाले। त्या मुलाला तिला शाळेत पाठवण्याची इच्छा झाली, पण त्या मुलाला देखील या समाजाने बाहेर काढले। ती मनातल्या मनात म्हणते, अरे आजपर्यंत ही सूर्याची किरणे माझ्या डोक्यावर राज्याभिषेक घालत आली, या सूर्याच्या किरणांना माझा कधी वीट आला नाही। आजपर्यंत या मातीवर मी चालत आली, या मातीला माझा कधी वीट आला नाही, तर या मनुष्याला का माझा वीट आला? तर यामागचे सर्वात मोठे कारण असेल तर ते अज्ञान आहे। म्हणजे विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले। आणि म्हणूनच या अज्ञानाच्या अंधकारातून समाजाला बाहेर काढण्यासाठी 2 महान व्यक्तिमत्वांचा जन्म झाला। कोण होती ती महान व्यक्तिमत्व? ज्यांच्यामुळे घडली दीनदुबळ्यांची मुले, ज्यांच्यामुळे घडली दीनदुबळ्यांची मुले, ते ज्ञानाचे दाता महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले। सावित्रीबाई आणि ज्योतिबा ही आभाळा एवढी माणसे होती। 1 जानेवारी 1848 पुण्यातील भिडेवाड्यात फुले दाम्पत्यांनी भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू केली। घरात साऊ होती। ज्योतिराव म्हणाले, साऊ तू घरातील सर्व कामे आटपून ये, मी पुढे भिडेवाड्यात थांबतो, आजूबाजूच्या मुलींना मी जमा करतो। साऊने होकार दिला। ज्योतिराव निघून गेले। साऊने घरातील सर्व कामे आटोपली आणि 4-2 पावलं घराच्या बाहेर टाकतेच तोच काही टवाळकी पोरं रस्त्यावर आडवी आली आणि सावित्रीबाई फुलेंना शिव्याशाप द्यायला लागली। ही धर्म बुडवायला निघाली। स्त्री जर शिकली तर ती विधवा होते, धर्म बुडतो, अशी कुरूप विचारधारा या त्यावेळच्या धर्ममात्रंडांची होती। सावित्रीबाईंनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले। सावित्री तशाच भिडेवाड्याच्या दिशेने झपझप पावले टाकत होत्या। त्यांच्या मनात प्रचंड आनंद होता की आज मी मुलींना शिकवणार आहे।
काही पावले पुढे गेल्यावर कोणीतरी त्यांच्या अंगावर भरकन बादलीभर पाणी ओतली. सावित्रीबाई पूर्णपणे ओल्याचिंब भिजल्या. तसाच माऊलीने आपल्या डोक्यावरचा पदर खाली ओढला आणि चालायला लागल्या. तेवढ्यात कोणीतरी शेण फेकून मारले, पण त्यांनी त्याकडेही दुर्लक्ष केले. माऊली तशीच पावले झपझप टाकत होती. तेवढ्यात कोणीतरी भरकन एक दगड फेकून मारला. तो दगड सपकन सावित्रीबाईंच्या कानावर लागला. कानातून भळभळ रक्त वाहू लागले, तरी एक शब्दसुद्धा त्या काही बोलल्या नाही. समोर भिडेवाडा जवळ आला आहे. बाजूला महात्मा फुले उभे आहेत, मुली उभ्या आहेत. महात्मा फुले व त्या मुलींना पाहिल्याबरोबर सावित्रीबाई फुले पाठीमागे झालेला सगळा प्रसंग विसरून गेल्या. सगळ्या मुलींना आतमध्ये भिडेवाड्यात बसविण्यात आले. त्यांच्या हातात पाटी दिल्या, पेन्सिली दिल्या. त्या काळ्या पाटीवर पांढऱ्या शुभ्र पेन्सिलीने पोरी अक्षरे गिरवू लागल्या. तेव्हा ते दृश्य पाहून सावित्रीबाईंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ते अश्रू पाहून एका मुलीने विचारले, माई, अहो तुमच्या डोळ्यातून पाणी येत आहे, तुम्ही रडत आहात का? माईने म्हणजे सावित्रीबाईंनी सावरासावर केली. तेवढ्यात दुसरी मुलगी म्हणाली, माई, तुमच्या कानातून रक्त येत आहे म्हणून तर तुम्ही रडत नाही ना? त्यावेळेस सावित्रीबाईंनी दिलेले उत्तर किती सुंदर होतं. सावित्रीबाई फुले म्हणतात, नाही रे बाळा, माझ्या कानातून रक्त येते म्हणून मी रडत नाही. माझ्या डोळ्यातून अश्रू ओघळत नाही, तर आज खऱ्या अर्थानं तुमच्या हाताला अक्षरं फुटली आहेत. आज खऱ्या अर्थानं तुम्ही इथल्या स्त्री जातीचा उद्धार करण्याचे काम केले आहे. त्यामुळे हे आनंदाचे अश्रू माझ्या डोळ्यातून ओघळत आहे. धर्माच्या नावाखाली समस्त भारतीय स्त्रियांचे भावविश्व नाकारणाऱ्या व्यवस्थेविरुद्धचा बुलंद आवाज म्हणजे सावित्री आई. सन 1848 ते 1852 या 4 वर्षात फुले दाम्पत्यांनी 18 शाळा काढून ज्ञानवंचितांच्या पदरात ज्ञान फुले टाकलीत. सावित्रीबाई फुले यांच्या मनात जातीव्यवस्थेविरुद्ध प्रचंड चीड होती. या जातीव्यवस्थेचे चटके त्यांनाही बसले होते. मात्र इंग्रजी राजवटीमुळे जाती काही प्रमाणात गळून पडत होत्या. अस्पृश्य बांधवांसाठी आपला पाण्याचा हौद खुला करून त्यांनी जातीय विषमतेविरुद्ध बंड केले होते. महिला सेवा मंडळाच्या माध्यमातून 14 जानेवारी 1852 रोजी सर्व जाती धर्मातील स्त्रियांसाठी सार्वजनिक तिळगुळ व स्नेह संमेलनाचे आयोजन करून सावित्रीबाई फुले यांनी जाती व्यवस्थेला जब्बर धक्का दिला. स्त्री शिक्षणासह अन्य क्षेत्रातही काम करणे गरजेचे आहे, स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे, हे सावित्रीबाईंनी ओळखले. कमी वयाच्या मुलींचा ऊर्ध्व माणसाशी विवाह केल्यामुळे अनेक मुली 12-13व्या वर्षी विधवा व्हायच्या आणि पतीच्या मृत्यूनंतर अशा विधवा स्त्रियांना सती जावे लागायचे. तिला पतीच्या चितेवर जिवंत जाळले जायचे किंवा ती स्वतः चितेवर उडी मारून आत्मदहन करत असे. त्यांचे केशोपण करून त्यांना कुरूप बनवले जात असे. अशी भयानक अवस्था होती महिलांची आणि विधवा स्त्रियांची. आणि या विधवा गरोदर असल्या तर त्या एकतर आत्महत्या करत किंवा भ्रूण हत्या करत, कारण जन्माला येणाऱ्या बाळाला दुःखाशिवाय काहीच मिळणार नाही हे त्यांना माहीत होते. सावित्रीबाईंनी आणि ज्योतिबांनी या समस्येवर उपाय म्हणून 28 जानेवारी 1853 रोजी बालहत्या प्रतिबंध गृह सुरू केले. या गृहातील सर्व बालकांना सावित्री आई आपलीच मुले मानत असत. सावित्री आई व ज्योतिबांना स्वतःचे मूल नव्हते. त्यामुळे बालहत्या प्रतिबंध गृहात जन्मलेल्या काशीबाई या ब्राह्मण विधवेचे मूल त्यांनी दत्तक घेतले. त्याचे नाव यशवंत असे ठेवले. केशोपण म्हणजे विधवा स्त्रियांची डोक्यावरील सर्व केस कापून टाकण्याची पद्धत बंद करण्यासाठी नाभी समाजातील लोकांचे प्रबोधन करणे, पुनर्विवाहाच्या कायद्यासाठी प्रयत्न करणे, अशी अनेक कामे सावित्रीबाईंनी कल्पकतेने पार पाडली. सत्यशोधक समाजाच्या कार्यातही त्यांचा मोठा सहभाग असे. महिला, शूद्र, दलित या उदासीन गटांच्या हक्कांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी 24 सप्टेंबर 1873 रोजी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. महात्मा फुलेंच्या निधनानंतर सावित्रीबाई फुले यांनी सत्यशोधक समाजाची धुरा वाहिली. सावित्रीबाई फुले संवेदनशील मनाच्या कवयित्री होत्या. परिवर्तनाची चळवळ गतिमान व्हावी म्हणून त्यांनी प्रभावी काव्यलेखन केले. काव्य फुले आणि 52 कशी सुबोध रत्नाकर
या काव्यसंग्रहातून त्यांचे हळवे आणि तितकेच कठोर कविमन पुढे येते. दूर फेकुणी रूढी द्या रे, दूर फेकुणी रूढी द्या रे, परंपरेची मोडूनी दारे, हा परिवर्तनाचा संदेश त्यांनी आपल्या काव्यामधून दिला आहे. सन 1896-97 पुण्यात भयंकर प्लेगची साथ पसरली. हा आजार अनेकांचा जीव घेऊ लागला होता. या प्लेगग्रस्त रुग्णांची सेवा करताना सावित्रीबाई एवढ्या विलीन झाल्या, इतक्या विलीन झाल्या की त्यांना स्वतःचेच भान राहिले नाही. आणि याच प्लेगने सावित्रीबाईंना देखील ग्रासले. आणि 10 मार्च 1897 रोजी सावित्रीबाई फुले यांची प्राणज्योत मावळली. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी समाजाची सेवा केली. सावित्रीबाईंच्या सामाजिक कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून 3 जानेवारी हा त्यांचा जन्मदिन बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. आज महिला स्वयंपाकघरापासून ते संसदेपर्यंत, सायकल, रिक्षा चालवण्यापासून ते अंतराळांपर्यंत सक्षमपणे वावरताना दिसतात. स्त्रियांच्या या प्रगतीची कहाणी सावित्रीबाईंच्या लेखणीमुळे सुरू झाली आहे आणि आता ही प्रगती कधीच थांबणार नाही. अशा प्रकारे सावित्रीबाई क्रांतिज्योत बनल्या. स्त्री जीवनात क्रांती घडवणाऱ्या या क्रांतिज्योतीला शतशः प्रणाम.